हायकोर्टानं याचिकाकर्त्याला सवाल उपस्थित केलाय। शासन निर्णयाचा तुमच्यावर कसा परिणाम होतो असं हायकोर्टानं विचारलंय। 2 सप्टेंबरच्या जीआरला आव्हान देणाऱ्या ॲडव्होकेट विनीत धोत्रेंना हायकोर्टानं हा सवाल केलाय। तुमच्या याचिकेवर सुनावणी का करावी ते सांगा असंही हायकोर्टानं म्हटलंय। आमच्या मते ही जनहित याचिका सुनावणी करण्यायोग्य नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत सुनावणी का घ्यावी ते सांगा अशा सूचना हायकोर्टानं दिलेल्या आहेत। 2 तारखेला जो जीआर निघाला त्या जीआर विरोधात याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या। 2 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्यापैकी एक ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी दाखल केलेली होती। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, कोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे याचिकेसंदर्भात आणि काय सवाल उपस्थित केलेत कोर्टानं? प्रज्ञा, मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट असलेल्या विनीत धोत्रे यांनी याचिका दाखल केली होती। आताच मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेत असलेल्या खंडपीठात त्या संदर्भात सुनावणी झाली आणि यावेळेला कोर्टाने ओबीसी संदर्भातील शासन निर्णयामुळे तुमच्यावरती कसा काय बाधित झाला असा प्रश्न इकडे याचिकाकर्त्यांना केला। तसेच ही जनहित याचिका म्हणून मेंटेन होऊ शकत नाही असं देखील इकडे कोर्टाने स्पष्ट केलं। तसेच इतर ज्या काही याचिका झालेल्या आहेत त्या एकत्रित करून योग्य त्या खंडपीठासमोर जाण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलेले आहेत। विशेष म्हणजे 3 वाजता पुन्हा या संदर्भात सुनावणी ठेवली असून ही याचिका कशी मेंटेन होऊ शकते या संदर्भात आता याचिकाकर्त्यांच्या वकिलांना युक्तिवाद करावा लागणार आहे। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि बंजारा समाजापाठोपाठ आता बीडमध्ये धनगर